हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडली वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान श्री अनंता मधुसूदना जगद व्यापका जनार्दना सकळ देवाधिदेवा महानंदा महानुभवा चक्रधरा विश्वंभरा सहस्रपादा सहस्रकरा कमलनयना कमलापते कामिनी मोहना मदनमूर्ति भवतारका दरिद्राक्षिति वामनमूर्ते त्रिविक्रमा अगाये सगुणाचे निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुकाला लोटांगणे मज ठाव द्यावा श्रीचरणे हेची करीतसे विनमणी भवबंधने सोडवावे भवबंधने सोडवावे भवबंधने सोडवावे पांडुरंग हरी वासुदेव हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापुर निवासी भगवान की जय। श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः। विष्णू पर्वामध्ये 8व्या अध्यायामध्ये बलराम दादांची दिनचर्या सांगितली। आता ही कथा भागवतात नाही। आता काही वेळा काय होतं लोक किंवा भागवतात कथा नाही म्हणतं, ही हरिवंशामध्ये कथा आहे आणि बलराम दादाचं बालचरित्र भागवतात जास्त वर्णन केलेलं नाही आहे। ते या विष्णू पर्वामध्ये हरिवंशामध्ये विष्णू पर्व आहे त्या विष्णू पर्वामध्ये वर्णन केलं आहे। वैशंपायन जन्मेजयाला सांगतात वैशंपायन उवाच शुशुभाते वनगतां त्रेशतोन्पन्मरगां वनमालान् कुलोरोक्सुं धृत्ववन्दितां। हे राजा जन्मेजया, भगवान आणि संकर्षण म्हणजे बलराम हे दोन्ही भाऊ व्रजामध्ये बाल्य अवस्थेमध्ये आपलं 7वं वर्ष पूर्ण करते झाले। यांच्यामध्ये बलराम हे निळ वस्त्र धारण करायचे, कारण सर्पाचा रंग कसा आहे, निळ वस्त्र धारण करायचे। आता निळ वस्त्र आपल्या शास्त्रामध्ये त्याज्य आहे, पण त्यांचा गुणच मुळा कसा आहे, तो नील आहे। म्हणून ते लोक काय करतात, मग देवानं तर निळ वस्त्र नेसलं होतं ना आपल्याला हे लोक नाही नेसू देता नाही काही सांगता, अशी गडबड करताय लोक। त्या निळ्या वस्त्राचा प्रजोत उत्पत्तीवर काय परिणाम होतो हे आपल्याला माहित नसतं। म्हणून ते म्हणतात बलरामांनी निळ वस्त्र धारण केले, तर
भगवंताने पीत वस्त्र धारण केलं होतं. जगाच्या कल्याणाचं वस्त्र आहे पिवळं. पिवळा पितांबर धणे धैकला गरुडावर बैसोन माझा कैवारी आला. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीप. म्हणून स्त्रियांचं महावस्त्र कोणतं असावं? पिवळं. माणसाचं पितांबर. पण आता स्त्रिया सुद्धा कोणतं वस्त्र नसतं? राजस्थानचा घागरा. आता आपल्याकडे सरळ सांगितलेलं आहे, पण आपल्या लोकांचं लक्ष नाही. शास्त्र काय सांगतं? वस्त्राचा अंगावर परिणामही होतो आणि दुष्परिणाम होतो. पहा तुम्ही आता स्त्रियांच्या अंगावर हे जे नवीन वस्त्र निघाले त्याच्याने काय होतोय? दुष्परिणाम होतोय. काय किती वाईट घटना घडताय बघा त्याच्यामुळे. म्हणून ते म्हणतात दोन्ही भाऊ लहान लहान वस्त्र धारण करू लागले. बलराम दादा कावळ्याला धरून घ्यायचे. आता बघा कृष्ण पोपटाला धरतात आणि बलराम कावळ्याला धरतो. कारण सर्पाला कोणाचीच भीती नसते. तसं बलराम दादा काक पक्ष आणि भगवान पोपट. आता त्यात लिहिलेलं वर्णन सुद्धा सांगता आलं पाहिजे, नाही तर घोटाळा करून टाकता लोक. कावळा तर अपशकुन आहे. देवानं निर्माण केलेले सगळे पशु पक्षी सगळे प्राणी देवाला प्रिय आहे. देवाला अपशकुन नाही. शकून आपण शकून माणसाला आहे. अहो लंगडा मनुष्य अपशकुन आहे, पण आपला मुलगाच लंगडा असेल तर हा एक डोळ्याचा माणूस अपशकुन आहे असं लिहिलंय, पण आपलाच मुलगा एक डोळ्याचा असेल तर, आणि 6 महिन्यानंतर आपला एक डोळा गेला तर लक्ष द्या. शास्त्र सांगताना आणि शस्त्र वापरताना विचार करून वापरायचं. म्हणून आपल्याकडे काय सांगितलंय? काही अपशकुन घडलं ना गणपतीचे 12 नावं म्हणावे. समूह गशदंतश कपिलो गजकर्णकः लंबोदरश विकटो विघ्ननाशो गणाधिपा धूम्रगे दुर्गणा दक्षो भालचंद्रौ गजानना द्वादशयतानि नामानि. हे 12 नावं म्हटले की सगळे विघ्न पडून जातात. आणि त्याच्यापेक्षा आमच्या संतांनी आणखीन सोपं सांगितलं. हरिनामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. 12 वाटा पळती विघ्ने. 12 वाटा पळती विघ्ने. मग ते अमेरिकेत विघ्न येऊ, भारतात येऊ, का जपानमध्ये येऊ, का ऑस्ट्रेलियात येऊ, सगळ्या देशाने जर या भारतीय संस्कृतीचं ऐकलं असतं ना आणि सगळ्या भूमीवर जर देवाचं नाव घेतलं असतं तर आजपर्यंत हा भयानक रोग पळून गेला असता. कारण त्याच्या देवांच्या नावावर विश्वास आहे. भगवंताच्या अजून तुम्हाला काही सापडतच नाही आहे तर घ्यान त्याचं नाव. काय बिघडत आहे? हरिनामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. त्या हरिनामाच्या चिंतनानं सगळे विघ्न पडून जातात. भगवान श्रीकृष्णानं अंगाला चंदन लावलेलं आहे, श्वेत चंदनम. आणि अशा प्रकार दोन्ही भाऊ पिपरी वाजवत चालले. हिंदी मधला शब्द आहे पिपरी, आपल्या मराठी शब्द आहे शिटी. शिट्या वाजवत आहे. का हो देव असून शिट्या वाजवता? आता शिटी वाजवणी ही चुकीची पद्धत आहे. पण देवाने कोणाकरता शिट्या वाजवल्या हे सांगता आलं पाहिजे वक्त्याला. पशुपक्ष्यांकरता. पोपटाला काय आवडते? सिटी. म्हणून पशुपक्ष्यांकरता भगवंतानी बलरामाने आणि श्रीकृष्णाने शिट्या वाजवल्या आणि शिटी वाजवून शोभा वाढवत होते. काय केलं? बाजूबंदम कर्णभूषणम मोरपंखम. बाजूबंद लावले आहे, डोक्यावर मोराचं पंखट लावलं आहे, किरीट घातलेलं आहे, वृक्षस्थळावर वनमाळा आहे, कमलपुष्प शिरोमणी आहे आणि धारण केलेलं आहे, मुरली वाजवत आहे आणि एक दुसऱ्याला पाहून हसत आहे. डोळे तिरके करत आहे, महावनाची शोभा वाढवत आहे. तदनंतर शोभा संपन्न दामोदराने संकर्षण आपल्या बालकांमध्ये खेळत आहे. शोभा संपत्ती नष्ट होऊ नये याकरता मुलांना उपदेश करत आहे की झाडं झुडपं हे नष्ट करायचे नाही.
त्यांना तसेच राहू द्यायचे. आपल्याला लागेल एवढे फुलं घ्यायचे, आपल्याला लागेल एवढीच तुळशी घ्यायची, आपल्याला लागेल एवढाच बेल घ्यायचा. जरी ते पानं सुकले तरी ते परत जमिनीला खत होतात. जिथं जाऊन तिथे मिळतात, ते जिथून उत्पन्न होता ना तिथून मिळतात. पानं जमिनीतून उत्पन्न झाले आणि पुन्हा येऊन खाली काय होता, जमिनीत मिसळतात. म्हणून निसर्ग शोभा जी आहे ती निसर्ग शोभा उद्ध्वस्त करायची नाही. आता केवढं राष्ट्राला सांभाळण्याकरता हे वचन किती महत्वाचं आहे आणि हे देवानं त्या काळात सांगितलं आहे. आता लोक काय करतात, झाड तोडायचं असेल तर त्याला जळायचं इंजेक्शन देत आहे. आता परवाच प्रूफ झालं ते मुंबईला, झाडाला इंजेक्शन देऊन देतात, झाड आपोआप जळून जातं. पहा तुम्ही काय करताय, कशा करता, तर मेट्रो धावायची आहे. मनुष्य काय करतो, तुम्हाला जर ते झाड काढायचे ना तर दुसरं झाड लावा. नियम सांगितलाय लाकूड तोडायची. परवा मला पुण्यावरून एक फोन होता, दादा सत्यनारायणाची पोथ्या ऑनलाईन सांगून द्या. पण म्हटलं तुमच्या घरी पूजा मांडलेली असेल का? नाही म्हणे आम्हाला ऐकायची आहे. म्हटलं ठीक आहे, एक दिवशी सांगू, कार्तिक पौर्णिमेला सांगू सत्यनारायणाची पोथीवरचं प्रवचन. तर तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की काय सांगितलं आपल्याला, आधी झाड लावा आणि नंतर काढा. हे पृथ्वीचे पुत्र आहे, वृक्ष हे पृथ्वीचे पुत्र आहे. म्हणून राधेनं हा जन्म घेतला आहे. ललिता वनिता यांचा सांभाळ करावा लागतो. भगवंतानी मुलांना गोलाकार बसवलं आणि पृथ्वीची आणि वृक्षांची सेवा करायला लावली. गोलाकार बसवायचं, पृथ्वीचं महत्व सांगितलं, वृक्षांचं महत्व सांगितलं आणि ह्या सगळ्या आपल्या गायी या पृथ्वीमुळे वृक्षामुळे आपल्याला दूध देता असं समजावून सांगितलं. पहा केवढं तत्वज्ञान आहे. आपल्याही मुलांना जर आपण समजावून सांगितलं, फक्त त्या शाळेमध्ये अशा शपथ घ्यायला लावता पोरांना, शपथ घेतली की नंतर काही पत्ता नाही. शपथ देणाराही वागत नाही आणि शपथ घेणाराही वागत नाही. शपथ घेता आहे तर त्याच्यातलं निम्मे तरी आचरण झालं पाहिजे. कलियुगात पूर्ण आचरण होत नाही आम्हाला माहिती आहे, पण निम्म तरी आचरण झालं पाहिजे. भोजनाची भूमी शोधता आहे आणि जी मऊ माती आहे तिथे जेवायला बसायला शिकवलं कृष्णाने मुलांना. पहा मातीचा गुणधर्म शिकवला आहे. मऊ माती प्रेमळ असते आणि कठीण माती, जसं आपले बडले खडले असतात ना, इथे पीक येतं पण भरत नाही, पण काळ्याच्या मातीमध्ये पीक भरघोस येतं. मऊ माती. मग जेवायचं कुठे, तर म्हणे आंब्याच्या झाडाखाली. वा वा वा. कारण आंब्याचं झाड काय मुळामध्ये मधुर आहे. काय शिकवलंय बघा, आंब्याच्या झाडावर विषारी पक्षी बसत नाही, प्रेमळ पक्षी बसतात. हे तुमचे जे बाकीचे विचित्र झाड आहे ना, याच्यावर कोणतेही पक्षी, वटवाघूळ चिटकून जाते. आंब्याच्या झाडाजवळ वटवाघूळ जात नाही, घुबड जात नाही. म्हणून ते दारापुढे लावायला सांगितलेलं आहे. त्याच्यावर पोपट बसेल, चिमणी बसेल. जेवढे विषारी झाड आहे त्या ठिकाणी विषारी प्राणी बसतात. जे प्रेमळ मधुर झाड आहे या ठिकाणी मधुमक्षिका तिथून पराग घेऊन जातात, मध निर्माण करतात आणि शुभकारक पक्षी बसतात. म्हणून कोणती काट्याच्या झाडावर पक्षी बसत नाही, कारण त्यांना काटे टोचतात. तुम्ही पहा पोपट कधी बोर खात नाही. सीताफळावर बसेल, तो जामावर बसेल, आंब्यावर बसेल, खजुरीच्या झाडावर बसणार नाही. कारण त्या झाडाची रचनाच अशी असते. ज्या झाडाचे फुलं सुगंध देतात इथे चिमणी, पोपट, हे सार असे पक्षी बसतात. कावळे फुलाच्या झाडावर बसणार नाही, कारण त्यांना काय आवडतं नेहमी, मांस. कावळे गावाच्या बाहेर जास्ती दिसतील. म्हणून ते म्हणतात
या वस्तीमध्ये आपल्याला राहायचं आहे, ती वस्ती शोभली पाहिजे. मग एकाने विचारलं, कन्हैया गाईचं गोमूत्र शेण हे काय? म्हणे याच्याने जमीन सारवायची, याच्यावर बसायचं. मनुष्य गायीच्या योगानं पवित्र होतो. आता आपली गोशाळेत कथा होती ना, पाच तिथे एवढं गोमूत्र शेण होतं पण डास नव्हते. आणि थोडं गायीच्या गोट्यापासून इकडे गेटकडे आले की डास होते. संपूर्ण भागवतात लोकांनी हालचालीच केल्या नाही. माझं लक्ष होतं, कारण गोशाळेमध्ये कथा मोठी सावधानतेनं करायची होती. मागे तर 7 वर्ष 100 गायींपुढे कथा झाल्याच होत्या, पण याही वर्षी गोशाळेमध्ये कथा झाली होती, तेही देवी भागवत. म्हणून ते म्हणतात हे पर्वत आपले भूषण आहे. या पर्वतावर वनश्री राहिली पाहिजे आणि ही वनश्री भूषण आहे. व्रजातलं धन आहे. गोवर्धन पर्वत, झाडं झुडपं. पहा ज्या गावात आता तुम्ही काश्मीरला जाता, काय आहे? नैसर्गिक सौंदर्य आहे. झाडं झुडपं घेणं देणं. तसं पाहिलं तर बर्फ आहे, माणसाला थंडी वाजते. पण निसर्गाच्या योगानं तलाव सरोवर तसे निर्माण केले पाहिजे. आपण काय करतो? उद्ध्वस्त करतो. म्हणून गोमूत्र आणि शेण याच्यावर जे तृण असतात ते तृण सुद्धा उद्धरून जातात. भगवंताने सांगितलं गोमूत्र आणि शेणावर जे गवत पडतं म्हणजे गायीने खाल्लेलं उष्ट, ते गवत सुद्धा गोमूत्रानं आणि याच्याने उद्धरून जातं. गोमूत्रम पाप शोषणम. हे बालकांनो, नूतन वनश्रीचा विचार करा. वृंदावक नामक एक रमणीय वन आहे, त्या ठिकाणी जाऊ आणि भगवंतानी वृंदावन नावाच्या वनामध्ये बालकांना नेलं आणि यमुना तटावर स्निग्ध स्निग्ध फळं खाऊ घातली. आणि यमुना नदीचा जो वारा होता, यमुना तीर विहारा घृत कौस्तुभ मणिहारा नारायण नारायण जय गोविंद हरे. शंकराचार्यांनी भगवंताचं वर्णन केलंय. काय करत होते भगवान? पीतांबर परिधाना सुर कल्याण निधाना नारायण नारायण जय गोविंद हरे. मंजुल गुंजा भूषा माया मानुष वेशा नारायण नारायण जय गोविंद हरे. हे सगळं देवाला का मिळालं म्हणे? तर राम अवतारात एक काम चांगलं केलं होतं. कोणतं? गौतम पत्नी पूजन करुणा घनावलोकन नारायण नारायण. भाग्यवान प्रतिवता स्त्रींचं पूजन करणं हे केल्यानंतर भाग्य पड. मग तुम्ही कुठे जाल हो? सौभाग्यवती आणि भाग्यवती स्त्रीचं पूजन करायला कोणत्याही स्त्री तुम्हाला पूजन करू देईल का? मग कोणाचं पूजन करायचं? तर ऋषी पत्नी ही रामाची आई होती, म्हणून प्रत्येकानं आपल्या आईचं पूजन करायचं. आईसारखी जगात पवित्र नाही. पृथ्वी सुद्धा कोण आहे? आई आहे. पहा, मी तुम्हाला ज्याप्रमाणे 24 मार्चला बातमी आली त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की रोज पृथ्वीला दूध घाला. कारण काय? पृथ्वी जेव्हा कोपते ना तेव्हा ती दुधानच शांत होते. जगात सगळे दुधानच शांत होतात. पहा, तुमच्या 3ऱ्या दिवशी सुद्धा अस्थिवर दूध सिंचन करावं लागतं. कारण जन्माला आल्यावर तुम्ही काय पिता? आधी दूध. आता मानवाचं दूध पिता म्हणून तुमच्या भारतामध्ये मानवी शक्ती आहे. दुसऱ्या देशामध्ये आई आपल्या शरीराचा विचार करते, मुलाचा विचार करत नाही, दुसरं दूध पाजते. म्हणून तिकडे मानवी संस्कृती शिल्लक नाही आहे, आधुनिक संस्कृती शिल्लक आहे. मग आता स्त्रिया आम्हाला विचारतील मग आमचं शरीर काय, आम्ही जोपासना का नाही? तुम्ही दूध पाजता मुलाला म्हणजे दान देताय. मुलाला काय देताय? दान देताय. आता पहा तुम्ही, आतापर्यंत मुलांना दूध पाजू देत नाही, 1-2 महिना पाजले की बंद करा. आता ST वर लिहिलेलं आहे आईने आपल्या मुलाला आपलं दूध पाजावं, जाहिरात करावी लागली तुम्हाला. कारण त्याच्याने रोग व्हायला लागले, ते दूध आटवलं तुम्ही, रोग झाले, कॅन्सर स्तनाचे. याचं कारणच असं आहे की ते दान द्यायचं आहे तुम्हाला. मानवाच्या शरीरात फक्त रक्त उत्पन्न होतं, पण स्त्रियांच्या शरीरात रक्त आणि दूध उत्पन्न होतं.
ही निसर्गाची आणि भगवंताची देण आहे. परमात्मा आईचं दूध मागायचे यशोदेचे. यशोदे तुझे पुण्य कोट्यानुकोटी, हरी सारिखे जन्मले रत्नपोटी, भूमी भारहारा वया जन्म घेशी, नमस्कार माझा तुम्हा कृष्णमूर्ती. त्यावेळेस या पृथ्वीचा आणि आपला संयोग आहे. प्रत्येक ऋतूमध्ये मी निवास करतो असं भगवंताने सांगितलं. आणि या वनामध्ये सगळी आनंदित वातावरण आहे म्हणून माझं नाव मनोहर आहे. देवाचं नाव. केव्हा आपल्याला आनंद वाटतो? जेव्हा निसर्गरम्य पाहता. अश्विन कार्तिक मार्गशीर्ष 3 महिने माणूस एकदम फ्रेश राहतो. डॉक्टर सुद्धा म्हणतो हेल्दी सीझन आहे, त्यामुळे लक्ष्मी येत नाही. कोणता सीझन? हेल्दी. म्हणजे त्यांच्याकडे कोणी पेशंट कमी झालेले जातात ना, कारण सीझनच तसा आहे. मग या सीझन मध्ये आपल्याला काय खायला सांगितलं तर पुष्टमय, सांजोऱ्या, करंज्या, लाडू हे खायचं, जिलेबी, आणि शरीर बलवान करायचं आणि उन्हाळा अंगावर झेलायचा. उन्हाळ्यामध्ये रसप्रधान खायला सांगितलं. आपण काय करतो? लोखंडाने रस काढतो. रस हाताने काढायचे आहे. पहा आपल्याकडे घाणे होते ना तर लाकडाचे होते, लोखंडाचे नव्हते. कारण लाकडाचा गुण जर गेला रसामध्ये तर चालतो, पण लोखंडाचा नाही चालत. लोहतत्व शरीरात जास्त झालं तर माणसाचं शरीर खराब होतं. लोहतत्व कमी झालं, फक्त भाजी भाकरी आणि पोळी याच्यात लोहतत्व मिळालं पाहिजे. म्हणून तवा. आता तुम्ही दुसरे तवे काढले, आता बंद होत आहे सगळे तवे. आता म्हणता लोखंडाचा आणा. कुकर घातक आहे, विज्ञानानं सांगितलं. त्याच्यात अन्न शिजत नाही, वाफलं जातं. त्यामुळे त्याच्यातले दोष बाहेर पडत नाही. शिटी वाटे जे पडतात ते थोडे पडतात. 3 शिटीच्या ऐवजी 4थी झाली तर कुकर उडून जाईल. आपल्या भांड्यामध्ये जेव्हा हे शिजतं तेव्हा वाफेने वरती पहा तुम्ही, तुरीची डाळ शिजली की किती घाण बाहेर पडते, तांदळाचा फेस बाहेर पडतो, म्हणजे दूषितपणा बाहेर पडतो. आता सगळं दूषित खाता तुम्ही तो प्रश्न वेगळा आहे, कारण सगळ्यावर कीटकनाशक भरपूर मारलेलं आहे. आता काल कुठेतरी एकानं गाडीमध्ये काय केलं, आपलं सॅनिटायझर मारलं, त्या किल्लीला मारलं, किल्ली घातली गाडीच्या तोंडात, गाडी भाड त्यांनी पेटली, माणूस जळून खाक झाला. तर अर्धा तास आधी सॅनिटायझर मारून ठेवायचं, नंतर गाडी चालवायची, तर लगेच चालवायला गेला सर भांड्यांवर सॅनिटायझर मारा. एक बाईने मारलं आणि गॅसवर ठेवलं, हे फटकन. सावधान राहा. आता सांगितलं अहो भाज्यांमध्ये सुद्धा टाकायचं आहे, पण मग आता त्याला उकळून घ्या ना. सगळ्यात उकळलं काय काही प्रश्न नाही, किंवा गरम पाण्यात अर्धा तास भिजू द्या, निघून जाईल ते. पुन्हा चांगल्या पाण्याने धुवून टाका. आधुनिकता ही मोठ्या सावधतेनं वापरावी लागते. जर या ठिकाणी आपण बेसावध राहिलो तर मात्र दुःख होतं. म्हणून भगवंतानी भांडरी वनामध्ये बालकांना नेलं आणि कालंदी नदीच्या किनाऱ्यावर सगळं सुख प्रदान केलं. सगळ्या गायी चालल्या. बलराम दादांनी एक चमत्कार केला आहे वृंदावनामध्ये. आपल्या दारापुढे यशोदानंद सगळे उभे होते. असा एक मोठा असा हात केल्यावर नाग प्रगट झाला. आता ते स्वतः नाग होते. नाग प्रगट झाला आणि जाऊन तो नाग आपल्या अंगाला गुंड. यशोदा रडते, नंदराजा रडताय. भगवंतानं जसं कालियामर्दन केलं ना तसं, आणि आपला नाग काढून ठेवून दिला. आणि यशोदा मैयाला म्हणे, आई जादू करू? म्हणकर जादू. हो. साप गायब केला. लहान मुलं करताना हे 2 बोट पहा, आपल्या आईला सांगता, आई इकडचं बोट इकडे करू का, असं करून देत होतं. तसं भगवंतानी कालिया नाग प्रगट, आपल्या बलराम दादानी सर्प प्रगट केला आणि जादू करून सर्पाला गुप्त करून टाकलं. तेव्हा नंदराजाच्या लक्षात आलं
गर्गाचार्यांनी सांगितलं होतं की तुझा मुलगा शेषाचा अवतार आहे आणि त्या शेषावर परमात्मा श्रीकृष्ण झोपतो. मग हे दोन्ही अंग एकच आहे. बलराम आणि कृष्ण हे अंगच आहे. बलराम म्हणजे भगवद्गीतेतले ब्रह्मशब्द, बलराम म्हणजे वेदातले शब्द, बलराम म्हणजे उपनिषदातले शब्द आणि भगवान म्हणजे आत्मा. ब्रह्मज्ञानाच्या शब्दाचं पठण श्रवण मनन केल्याशिवाय आत्मा प्रगट होत नाही. अन्न केव्हा शिजतं? भांड अग्नीवर ठेवल्यावर भांड तापतं, पाणी तापतं, पाणी तापल्यावर अन्न शिजायला लागतं. तसं व्रत वैकल्य तपाने शरीर शुद्ध होतं आणि आत्मा उज्ज्वल होत जातो. त्याला म्हणतात आत्मज्ञान. मग बलराम आणि श्रीकृष्ण हे वयाच्या पहिल्या वर्षापासून तर 8व्या वर्षापर्यंत गोकुळातल्या बालकांना, स्त्रियांना, वृद्धांना भगवंताच्या लीलेमुळे काया वाचा मन शुद्ध करून टाकलं आणि त्यामुळे कोजागिरीच्या दिवशी भगवंतांनी सगळ्यांमध्ये आत्मारमण रूप प्रकट केलाय, राधारमण रूप प्रकट केलाय, रमारमण रूप प्रकट केलाय. म्हणून गोकुळातले लोक भगवंतापासून वेगळे नाही, त्यांना दुसरं काहीच करायचं नाही. म्हणून गोकुळातले लोक नुसतं भजन करतात, राधे राधे कहो सुख से जीव. पण त्यांनी काय केलं, याचा बाजार करून टाकला. लोकांना न समजता भजन करायला लावतात आणि मग ते भजन करण्याकरता कोणी गांजा, तर कोणी भांग, तर कोणी अफीम, तर कोणी ड्रग. हे मोठे मोठे वक्ते आहे ना, हे पण त्याच्यात चालले गेलेले आहे की त्यामुळं मग खूप तल्लीनता येते आणि त्यांना ते आयुष वाट नाही. तुमची काया खराब झाली, मन खराब झालं, नशा उतरली की भजन गेलं. इथे तर भजनात गुंग झाले पाहिजे. म्हणून भजनात असं समर्थ रामदास स्वामीला शेवटचा काळ जेव्हा आला तेव्हा त्यांनी सांगितलं की आता कोणी माझ्याजवळ येऊ नका, आता काय केलं पाहिजे, भजनाचा संग केला पाहिजे. शेवट जेव्हा येतो तेव्हा भजनाचा संग करायचा. भजनानं भगवंताची प्राप्ती होते. हरये नमः, हरये नमः. उद्या ब्रजातलं आणि वृंदावनातलं महत्त्व सांगू आणि परवापासून सुबोध भगवद्गीता सांगायला सुरुवात करू. 2 मिनिटं माईक बंद राहील आणि पुन्हा चालू. श्री गणेशाय नमः. यम म्हणे चित्रगुप्ता लागून, कोण आणिला हा ब्राह्मण, याचे नाव काय सांग. अरे म्हणाले चित्रगुप्त विचारतो यमाला, हा कोण ब्राह्मण आहे. म्हणे प्रभो हा कर्दय. अरे म्हणे कर्दय कोणाचं नाव असतं काय, असं काय नाव काढलं. माझ्या यादीत तर कर्दय नाव नाही म्हणे, हे कलियुगातलं स्पेशल नाव आहे. तेव्हापासून या युगामध्ये नावांची किमया व्हायला लागली. हा धन म्हणजे रावण नाव कोणी ठेवत नव्हतं, पण आपल्या गिरगावमध्ये एक गाव आहे, त्या गावामध्ये रावण अण्णा नावाचा माणूस आहे. हो, आपल्या जिल्ह्याने सोडलं नाही नाव. अत्यंत दृष्ट याचे सुकृत, याने वाटिके माझे रावून, फळाचा केला अव्यवहार. फळं कच्चे तोडले, पशुपक्षी मारले. हा मुळामध्ये ब्राह्मण, याने धनलोभ अति केलाय. अत्यंत 2 पाप, चौर्य कृत्य, विश्वासघात. चोरी केली, विश्वासघात. ऐसे चित्रगुप्ताचे भाषत, ऐकोन कृतांत कोपिला चित्रगुप्त. यमाचं भाषण ऐकल्यावर चित्रगुप्त कोपले. यासी सहस्रवार वानर देवोनी जन्म. बाबा बाबा बाबा, 1000 वर्ष वानर बनवा म्हणे याला. तदनंतर विश्वासघाताचे फळ, हा होईल पिशाच. अहो हा कर्दम अत्यंत आदम, लोभिष्ट झाला प्रथम. तदनंतर केले चौर्य कार्य. आधी हा लोभी झाला, नंतर याने चौर्य कार्य केलं. हाच क्रम यम धर्म गृही, श्रेयकर असे हे दोन्ही. म्हणून हा नियम
यमाच्याकडे जो कोणी करतो त्याला प्रेत योनी माझी टाकतो म्हणून पिशाच करतो, म्हणून याला पिशाच योनी द्या म्हणे. निर्जन वनात म्हणजे मारवाड देशामध्ये भूत प्रेत करा. तुम्ही जर मारवाडमध्ये गेले ना तिकडे अजूनही भूत प्रेत पिशाच्या गोष्टी फार जास्त आहे. कोणी राजस्थानी माणूस द्या त्याच्या गळ्यात पंचांगाचा नाडा असणारच, कारण तिकडे त्या कल्पना जास्ती आहे. आरडाओरडा दिवस रात्री दुःख भोगी, कारण तिकडे पाणी नसतं. आरडाओरडा का भोगोनी मग फलचौर्य कपित्व पावेल. आधी पिशाची योनी भोगेल मग कपित्व होईल म्हणे. दिव्य कलेंजर पर्वतावर जंबूखंड मनोहर. आता जिथे दिव्य कलेंजर नावाचा पर्वत आहे जंबूखंडामध्ये, तेथे पापनाशक कुंड सरोवर आहे. तिथे पापनाशाचे कुंड आहे. तयाचे नाव मृगतीर्थ, तेथे श्राद्ध करती यथोक्त. त्या तीर्थाचं नाव मृगतीर्थ आहे. पितरमुक्त होती. आता बा प्रत्येक भागामध्ये एक एक असं तीर्थ आहे. त्या तीर्थाच्या ठिकाणी श्राद्धाचं वर्णन केलेलं आहे. फलचौर्य प्रथम वानर जन्म पावला, ऐसे नारायणाचे भाषण ऐकून ब्रह्मसुत म्हणे. मृगतीर्थ त्रैलोक्यात असून तेथे दृष्ट पापी वानरास काय राहावया मिळाले. म्हणजे महाराज असं हा दृष्ट वानर आणि मग त्याला तिथे राहायला काय मिळालं म्हणे. भावदोष करून स्वशिष्याप्रती जाणून नारायण मुनी आनंदले. म्हणे नारदा चित्रकुंडल नामे महाधनिक होता वैश्य. त्या या कर्दळ ब्राह्मणाच्या काळामध्ये चित्रकुंडल नावाचा एक राजा होता. तारक त्याची प्रतिभता पत्नी अधिक मासी भावे सेविता. पूर्णमास पूर्ण केला आणि यांनी काय केलं म्हणे अधिक मासाचं व्रत केलं आणि त्याचं उद्यापन केलं. वेदशास्त्र ब्राह्मण पाचार्यले महाविद्वान द्विजा बोलवणे. द्विजांना बोलवलं पण या कर्दमाला काही बोलवलं नव्हतं, कारण याची कीर्तीच तशी होती. पहा अचानक गेला तिथे वैश्याच्या घरी आणि ते उद्यापन होईपर्यंत बसून राहिला. ते कानावर पडलं, ते डोळ्यानं पाहिलं, पण आता याचा नंबर दानात नव्हता. मग हे सगळे ब्राह्मण गेल्यावर हा पाया पडला त्या वैश्याचा, मला काही द्या, मला काही नाही, माझं असं काही नाही. तर त्या पूजा पाहिल्याचं पुण्य होतं म्हणून तीर्थावर जन्माला आला. म्हणून आपण कोणाचं उद्यापन पाहायला जातो तिथे काही गुपचूप बसत नाही. इकडून तिकडून माना मोडता आणि करता बुवाचं घर भरता असं बोलतो आपण. एखाद्याने कधी जास्ती काही राशी दिल्या, कुठून आणता कोणा ठेव, हे आपली सवय असते. म्हणजे कोणी देत असेल तेही पावलं जात नाही. एखादी सून एखाद्या सासूचं करत असेल ना, तिची पेटी घ्यायची असेल ना तिला, म्हणून इतकं करते ते झालं. आपल्या सवयीच असे. कोणी कधी जास्त मंदिरात राहील त्यांचं पाप जास्ती आहे ना, म्हणून ते धोतात. कारण आपली सगळी भाषा उडान टप्पू, त्याला कारण पाहलं जात नाही. इथे असं सांगितलं नुसतं पाहिलं तरी पुण्य होतं, पण पाहता पाहता तुम्ही जर कुचेष्टा केल्या तर काय होईल. जर नाही केल्या तर वानरच्या ऐवजी मानव तरी व्हाल. आमच्याकडे एक नौकरी यायचा श्रीमंत माणसाच्या करता. त्याला 2 वेळा दिवे लावायची सवय होती. मी त्याला म्हटलं, नारायण अरे तू रोज दिवे लावतो, मी अधिक मासाची पोथी सांगितलं दिवा लावणारा चारीधाम यात्रा करतो. म्हणजे दादा 57 रुपये पगार आहे शेठकडे, काय चारीधाम यात्रा होईल. शेठ यात्रेला निघाले. ती बाई म्हणे नारायण बरोबर असेल तर मी जाईल, नाही तो जाणारच नाही. झालं नारायणच्या चारीधाम यात्रा जायची. मग दैवयोगानं मुलगी अमेरिकेत गेली, तिच्या बाळणपणाला जायचं होतं शेटाणीला. शेटाणी म्हणे नारायणला देत असेल तरच अमेरिकेत. नाही, नारायण अमेरिकेत. तो अमेरिकेहून आला, मला म्हणे दादा सगळं खरं झालं. म्हटलं हा दिवा, हे दिवा लावायचं पुण्य आहे. कारण दिवेनं सगळं पाप नाश होतो, अंधकार. मी आत्ता सांगितलं ना किंवा आज शेवटच्या दिवस लावून घ्या, तुमचा त्रास कमी होईल. आम्ही आधी 7 दिवे 5 दिवे मग 35 करून दिले पूर्ण ना. लावा फुलवाती का वय ना लावा. दीपानं पापाचा नाश. नुसतं दिव्याची वात मांजरीनं धक्का मारला तर विमानात गेली. तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये तर जा. पण तुमच्या राज्यात तर मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर 4दा बिघडतो.
म्हणून ते म्हणतात, नाना वाद्यांचे गजर तेणे ऐकले, ब्राह्मणांच्या मुखे देवाची स्तुती ऐकली, ऐशी भगवत भक्ती थोडी घडली, मनोनी मृगतीर्थी प्रगटाला. अशी थोडीशी फार भक्ती केवढी मोठी आहे, एवढी जरी घडली तरी तिचं फळ मिळतं. आणि तुम्ही तन मन आणि धनापासून केली तर काय फळ मिळेल, एवढं शिकायचं आहे. आज हा ब्राह्मण सगळं धन दिन जमिनीत ठेवून, याने काय केलं म्हणे, सगळं धन जमिनीत ठेवलं. आता याचं म्हणे फळं खाल्ले वगैरे याचं पाप जे होतं ना ते गेलं, कारण जमिनीचं धन केलं आणि जमिनीला दिलं. जमिनीने याच्यावर एवढी कृपा केली की याला अधिक मासाची पूजा पाहायला मिळाली. म्हणजे ती जमिनीची कृपा आहे, कारण त्याने पुरलं कुठे. मी तुम्हाला आत्ता सांगितलं ना हरिवंश पुराणामध्ये की हे झाडांची पानं जमिनीतून उत्पन्न होतात आणि परत जमिनीत जाऊन मिसळतात. आपण सुद्धा सागरातलं पाणी घेतो आणि देवाला डॉक्टरांना सागरालाच देतो. सगळं देव. तुकाराम महाराज एकदा फुलाचं झाड तोडत होते, म्हणजे फुल तोडत होते. आकाशवाणी झाली, का रे पाणी माझं, झाड माझं, फुल माझं, मग तू कसं काय देतो, सगळंच जर माझं आहे, तुझं मला दे. तुकाराम महाराजांनी आपलं मन पांडुरंगाला देऊन टाकलं आणि त्यापासून तुका झाला, मोकळे झाले. काय द्यायचंय परमात्माला, तर आपलं मन द्यायचं. मना सज्जना भक्तिपंथे सिधावे, तरी श्री हरी पाविजे स्वभावे. पण आपलं मन तयार झालं पाहिजे. आपलं तर दुसऱ्याचं पाहिलं की दुखायला लागतं, तर नाही. सगळ्यांच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये सामील व्हा आणि समान तत्व कर. कोणाची निंदा करू नका, कोणाच्या कुचेष्टा करू नका. या निंदा आणि कुचेष्टेने माणसावर सारखे अरिष्ट येतात. घरात सुद्धा समाधान राहत नाही. परत लोकांचा स्वयंपाक झालेला असतो आणि आता सगळे वा चांगले बसून जेवू असा काही विषय नसतो, तर कोणी धड जेवत नाही. ते अन्न तसं तसं पडलेलं असतं. तर लक्षात ठेवा, जर आपल्या मनात कुचेष्टा निंदा असतील तर तुम्हाला सुग्रात झालेलं भोजन ऐन वेळेवर अविचाराने खावं लागतं. जेवणाच्या वेळा कटकटी, झोपाच्या वेळा कटकटी, घरामध्ये नुसतं मीठ कमी आहे म्हणून भनका तनका, हे सगळे मनाची पाप आहे, लगेच भोगावे लागतात. म्हणून स्त्रियांनी माणसांच्या जेवणाच्या आधी बालकांची जेवण उरकून घ्यावे, हे करून आणि प्रसन्न चित्तानं जेवावं. प्रसन्न चित्ताने जेवू. याच्याकरता पाठ, रांगोळी, उदबत्ती, दिवा हे सगळं लावायचं, बंद बंद करायचं. कसं काय उपयोग होईल. समर्थांच्या चरित्रामध्ये एक कथा आहे. समर्थ जाम गावाला गेले आणि त्या दिवशी काही पर्व काळ होता, म्हणून मोठ्या भावाच्या मुलांनी अन्नदान ठेवलं आणि तुपाकरता 1 तास पंगत अडथळली. तूप येत आहे म्हणे. का रे, आदल्या दिवशी तयारी नाही करता आली. शिकवलंय मुलांना, तुम्हाला कोणतंही काम करायचं असेल त्याची पूर्वतयारी पाहिजे. वक्ताला बोलायचं असेल तर आधी सिंहावलोकन केलंच पाहिजे, नाही तर पंचायत होते. मग मला हे सांगायचं आहे, मला ते सारं सांगणार भाऊ, वेळ संपला ना. काहीतरी सांगितलं पाहिजे आणि आठवलं पाहिजे. कोणाला आठवेल, ज्याने चिंतन केलं आहे, ज्याने मनन केलं आहे त्याला आठवतं ते. समर्थांनी एका पाण्याच्या विहिरीमधून घागर भरून आणायला सांगितले आणि त्याचं तूप करून दिलं. पण याचा अर्थ काय, पूर्वदर्शन. श्राद्धाच्या आदल्या दिवशी, कुळधर्माच्या आदल्या दिवशी सगळी तयारी करून ठेवायची, म्हणजे दुसऱ्या दिवशी बनबन कटकट होत नाही. तुम्ही जर 11:15ला कोथिंबीर निवडायला बसले तर कसं काय होईल. ही तयारी पाहिजे, पूर्वतयारी. पहा तुम्ही, आता तुमची तयारी होती, पोरांची परीक्षा द्यायची, लाईटच गुल झाली. बाकीच्या राज्यांनी काय केलं, स्क्रीनवर प्रश्नपत्रिका टाकून दिली, रजिस्टरवर लिहून घेऊन यावाने घरी, चला. म्हणजे सगळे कसे होतील, पास. कशी युक्ती केली पाहिजे. म्हणून ते म्हणतात, मृगतीर्थी क्षुधा तृषे पीडित, नारद त्या वनी फिरत, जन्मापासो निपित्तजन्य. त्याची जीभ आली होती म्हणे वानर जन्मामध्ये, कारण फळं चोरलेले होते म्हणे. तोंडात वारंवार जल येई, नुसतं पाणी तोंडात येईल, आतून पित्त व्हायचे. आणि त्यावेळेस
ह्या अधिक मास चालला होता, हा पाण्यात पडला. याला वानर जन्मामध्ये सुद्धा दशमी पासो दिसत होतं, 4 दिवसात कुंडात लोळत. वानर जन्मामध्ये दशमीपासून अमावस्येपर्यंत 5वे दिनी 2 प्रहरी माध्यान्नी मृगतीर्थ प्राण गेला. मृगतीर्थावर याचा प्राण गेला, म्हणून याला हे सगळं वैभव प्राप्त झालं. असं अधिक मासात जो 5 दिवस 3 दिवस स्नान करतो त्या तो मुक्त होतो. अधिक महात्म्यसार बृहन्नारदी पद्माधार सज्जन श्रोते ऐकती चतुर त्रैविशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमः हरये नमः. योगे 28 विटवरी उभा वामांगी रुक्माई दिशदी शोभा बेटी परब्रह्मालेगा चरणी वाहे भीमा बुद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा. माई जा वल्लभा कावेज बुलगा. जय देव तुळशी मागळा कर ठेवली काठी, कासे पितांबर कस्तुरी ललाटी. देव सुरवर बेटी गरुडा हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा. माई वल्लभा जा वल्लभा कावेज बुलगा. जय देव आषाढी कार्तिकी भक्तजन येती, ओ साधुजन येती. चंद्रभागेमध्ये स्नान जे करती, दर्शन वेळा मात्रे दया होय मुक्ती. केशवासी नामदेव माधवासी नामदेव भावे वाढती. जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा. रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पावे ठेवला. श्री अनंता मधुसूदन चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा. सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना. कमलनयना कमलापति कामिनी मोहना बदनमूर्ति. भवतारका दरिद्राश्री वामनमूर्ति त्रिविक्रम. जगज्जनिता जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना. बाळरांगणा बाळकृष्ण मुकाला लोटांगणी. मजठाव द्यावा श्रीचरणी हेच करीतसे विनवणी. भवबंधनी सोडवावे भवबंधनी सोडवावे भवबंधनी सोडवावे. पांडुरंग हरी वासुदेव हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज निवासी भगवान की जय.